माझे माजी खासदार आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा जोरदार टाळ्या सर्वांनी हात वरती करून दादा टाळ्या वर झाल्या पाहिजे. पार्श्वभूमीवर अशा प्रकारची पत्रकार परिषद ही सुद्धा पलटण तालुक्यामध्ये माय माऊली माता भगिनी माझी माता माझी मुलगी माझी पत्नी माझ्या सर्व भगिनी या सर्वांच्या सोबत साक्षीने करण्याची वेळ आली. त्याचं कारण ज्या पीडित तालुक्यामध्ये आत्महत्या झाली त्याचा जीव त्या ठिकाणी तळमळला. त्याचं कारण काय असेल? रणजित निंबाळकर कुणाचं कॅरेक्टर अससेस करण्यासाठी इथं आलेलं नाही किंवा कुणा कॅरेक्टरचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी इथं आलेलं नाही आणि करणारही नाही. तो माझा स्वभावही नाही. त्या बिचाऱ्या डॉक्टर भगिनीसाठी माझी सर्वांना विनंती की एक क्षण आपण सगळ्यांनी उभं राहू आणि श्रद्धांजली वाहू. संपूर्ण महाराष्ट्राला दिसून द्या की फलटण तालुका कुठं चुकीचा तालुका नाही. माझी हजारोची जनता आज या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहते. माझ्या डॉक्टर भगिनीला सगळ्याला कळून द्या, त्यांच्या पालकांना कळून द्या, त्यांच्या बंधूला कळून द्या, बीड जिल्ह्याला कळून द्या की त्या डॉक्टर भगिनीच्या आत्महत्यामध्ये आम्हालाही आमचे दुःख आहे, आमची संवेदना त्यांच्या बरोबर आहे. मी श्रद्धांजली या ठिकाणी त्यांना वाहतोय आणि आपण सर्वजण उभं राहिला. आपल्याला खूप खूप धन्यवाद. ओम शांती शांती. प्रथमतः या पत्रकार परिषदेचं स्वरूपाच्या पत्रकार परिषद चालू करण्याच्या पूर्वी पत्रकार बंधूंचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. माझ्या हजारो भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचं स्वागत करतो. माझे सर्व बंधू या ठिकाणी आले त्यांचे स्वागत करतो. ज्या माझ्या भगिनी सुषमाताई या ठिकाणी आल्या त्यांनाही आपण निमंत्रण दिलं होतं. त्यांच्याविषयी जरी कोणी अपशब्द वापरले असते तर माझी महाराष्ट्राची भगिनी मी त्यांची या जाहीर व्यक्तित्वानं तो आपले संस्कार नाहीत, आपली संस्कृती नाही. आपण राजकारणामध्ये उतरल्यानंतर आपलं चरित्र हे लोकांचं चरित्र असतं, पब्लिक कॅरेक्टर असतं. लोकांना प्रश्न विचारायचा अधिकार असतो आणि तो कोणालाही हा प्रश्न विचारतोय, तो प्रश्न विचारतोय, याच्यामधून आपण मागं सरावं हा माझा स्वभाव नाही. म्हणून म्हणतं की ज्याला ज्याला प्रश्न विचारायचे त्याला तुम्हाला नाराज कुणीही चुकीच्या पद्धतीने माझ्यावर ज्यांनी आरोप केले त्यांना परवाही मी विनंती केली ती आजही विनंती करतो. गेले 1 वर्ष झालं आपण एकच घोषणा दिलेली आहे, आपल्याला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा. रणजित निंबाळकर बदला घेत नाही म्हणून तुम्ही माझ्या बरोबर आहे, चुकीचं वागत नाही बरोबर आहे. तालुक्यामधली 60-70% जनता आज बरोबर येण्याचं कारण आपण आपल्यामध्ये बदलाव केलाय आणि म्हणून तालुक्याचा बदलाव होतोय. मुख्यमंत्र्यांना कुठल्या पोलिसांच्या रिपोर्टची आवश्यकता नव्हती. त्यांच्या अंतर्मनाला माहिती होतं आज हा चुकणार नाही. भविष्यात जेव्हा जेव्हा मी काम करतो तेव्हा कधी अशा पद्धतीने चुकीची कामं घेऊन ना देवेंद्रजींकडे
माझ्या फलटणच्यासाठी जिल्ह्याच्या सुविधा मागे माझी मागण्याची क्षमता आणि त्यांची देण्याची क्षमता असल्यामुळं आमचं एक वेगळं नातं या ठिकाणी निर्माण झालं. त्यांच्याही माझ्यामुळं लोकांनी त्यांनाही नावं ठेवली. त्यांची या ठिकाणी त्यांनाही काही गोष्टीला सहन करावं लागणार आणि विविध ठिकाणच्या वेगवेगळ्या तक्रारी ज्या माझ्याविषयी सोशल माध्यमातून केल्या त्यांच्याबद्दलची उत्तरं याच्यावर देण्याकरता मी माझ्या सहकारी टीमला विनंती करतो. तत्पूर्वी काल या तालुक्याचे सांगितलं तर माझं नाव देऊन राखतो. मी आज जाहीर सांगतो, मला तुमच्याबद्दल द्वेष नाही, पण तुम्ही चॅलेंज केलं. हे सांगतो या तालुक्याची बदनामी झाली ते तुमच्यामुळे झाली आहे. तुम्ही कोणाला धमक्या देता नाव घ्या म्हणून, कोणाला धमक्या देता तुम्ही नाव घ्या म्हणून. अरे शेर को धमका सकते, डरा नहीं सकते. तुमच्या कर्तुतीचा पाडा वाचायचा असेल त्याला ही सभा पूर्ण नाही, त्याला पुन्हा यशवंतराव चव्हाण हायस्कूलला जावं लागेल. बरोबर आहे ना. मी माझ्या सहकार्यांना विनंती करतो, तत्पूर्वी हा कॉर्डलेस माईक कसा लावायचा कोणीतरी येऊन मला इथं लावा, म्हणजे मलाही त्याच्याबरोबर फिरता येईल. आवाज येतोय. चलो श्री गणेश डाई साईडला घ्यायचा. ओके, खालीच घ्यायचा का. खाली घ्या. हे बरोबर लागले ना. काय तंत्रज्ञान आपल्या सगळ्यांना शिकलं पाहिजे. हे पण का बरोबर आहे. चल, स्वराज मी सगळ्यांचे आरोप वाचणार आहे. दिगंबर अगवणेंच्या विषयीचे, त्याच्या पत्नीचे आरोप वाचणार आहे. नंदकुमार ननवरे यांच्या आत्महत्येच्या विषयी बोलणार आहे. मुकदमांच्या आरोपाच्या विषयी बोलणार आहे. तुमच्या आता ताईच्या आत्महत्येच्या विषयी बोलणार आहे. आणि याच्यानंतर पत्रकारांनी कुणी काय विचारलं तर त्याच्याविषयी बोलणार आहे. स्वराज नागरिक पतसंस्थेच्या विषयी पहिला आरोप जे दिगंबर अगवणे यांच्या विषयी, त्याच्या पत्नी त्या नेहमी बोलतात. महिला असल्यामुळे आपण त्यांचा सन्मान ठेवतो आणि मी यापुढेही ठेवत राहणार. माझी एक ऑडिओ क्लिप फिरते, ती तीन वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप आहे. 2 ते 3 वर्षापूर्वीची. एक सुद्धा शब्द चुकीचा गेलाय का. ते ऑडिओ क्लिप मध्ये सुद्धा त्यांनी तोडून मरून वापरली. जेवढं पाहिजे तेवढं दाखवलंय. मी काय म्हणतो ते दाखवलं नाही, पण त्या माझ्या भगिनीला माहिती नाही की माझ्याकडे पण त्याची क्लिप आहे. ती मी पूर्णपणे आज ऐकवणार आहे. दिगंबर अगवणे यांनी आपण स्वराज पतसंस्थेमधून त्यांना 1 कोटी रुपयाचं कर्ज दिलं होतं. 60-70 लाख रुपये त्यांनी फेडल्यानंतर जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जाहीर केलं की दिगंबर अगवणेजी माझा संबंध तुटला. इथले फलटणचे सगळे पत्रकार या ठिकाणी साक्षीदार. मी कारखान्यावर 2-3 दिवसामध्ये बैठक घेऊन सांगितलं होतं की दिगंबर अगवणेला परत जवळ करणार नाही. त्याची कारण आहेत, जो माणूस स्वतःच्या आम्ही ताकदीने लढलो, पण जो पैशासाठी कॉम्प्रोमाइज स्वतःच्यासाठी झाला म्हणून त्याच्यासाठी आम्ही तिथनं जाहीर केलं. दरम्यानच्या काळामध्ये
नंतरच्या काळामध्ये त्याला स्वराज पतसंस्थे मधून जे कर्ज दिलं होतं त्याच्या हप्त्यासाठी जेव्हा कर्मचारी तिथे गेले, आज भरतो उद्या भरतो, नंतरच्या काळामध्ये त्यांची गरमी वाढायला लागली आणि गरमी वाढायला लागून त्यांनी अॅट्रॉसिटी लावतो शिवाय द्यायला चालू केली. तेव्हाची ही त्यांनी त्यानंतर आपल्या तक्रारीनंतर त्यांनी तक्रार SP साहेब यांच्याकडे दाखल केली. याच्यामध्ये म्हणतायत माझे वडील नामदेव आगोने यांच्यावर 226 कोटी रुपये कर्ज काढले. कोणाच्या सातबारावर कर्ज काढलं नव्हतं. 226 कोटी रुपये हे साखर कारखान्यावर कर्ज काढलं होतं. साखर कारखान्याची मालमत्ता आणि माझी मालमत्ता तारण दिली होती. दिगंबरचे माझे संबंध होते, त्यामुळे त्यांच्या वडिलांची आणि बाकीच्यांची साखरवाडीतली मालमत्ता सह तारण दिली होती. ती काढून पण दिली होती त्यांना. पण काढून द्यायच्या आतच एकाच ठिकाणी 3 बँकेचे बोजे त्यांनी चढवले आणि तिथून पुढे आमचा वाद चालू झाला. रणजित नाईक निंबाळकर यांनी 2013 मध्ये रणजित नाईक निंबाळकर चेअरमन त्यांची पत्नी जिजामाला नाईक निंबाळकर यांना निवडणूक लढवायची असल्यामुळे सन 2013 मध्ये कर्ज काढले आणि आर्थिक वर्षामध्ये त्यांनी पतसंस्था सुरवडीमध्ये त्या जमिनीचा वाद चालू असल्यामुळे माझ्यावर बोजा देण्यासाठी बोजा चढवला. रणजित निंबाळकर यांनी गहाण ठेवून 1 कोटी रुपयाचे कर्ज घेतले. त्या प्रकरणात माझ्या सह्या घेतल्या आणि कारखान्याने 59 लाख रुपये परस्पर भरले. सदर कर्ज प्रकरणात माझ्या सह्या असल्यामुळे रणजित नाईक निंबाळकर पतसंस्थेने 138 ऍक्ट प्रमाणे दावा दाखल केलेला आहे. तक्रार दावा दाखल केल्यानंतर पण ह्यात आगोने काय म्हणतात की 2013 मध्ये पंचायत समितीची निवडणूक लढवायची असल्यामुळे ते कर्ज काढून मी त्यांना दिले. मी माहिती त्यावेळेस घेतली की मला कर्ज दुसऱ्याचं कर्ज काढून निवडणूक कधी लढवायला लागते. हा सुद्धा महाराष्ट्रामधला सर्वाधिक जास्त टॅक्स भरणारा खासदार म्हणून मी होतो. तरी सुद्धा मी पंचायत समितीतनं दाखला घेतला. काय दाखला घेतला? दिगंबरची तक्रार आहे की मी कर्ज काढलं आणि त्यांनाच दिलं पंचायत समितीच्या इलेक्शनला. पंचायत समितीने दाखला दिला की 2012 साली निवडणूक झाली त्यावर जे पंचायत समितीचे सदस्य झाले होते. मग 2013 साली कुठलं निवडणूक काढली दिगंबरनी हे कोणाला कळलं नाही. पण फ्रॉड. त्याच्यानंतर हे त्याच्या पत्नीच्या मध्ये ना आम्ही कर्ज काढलं नाही आमचं हे झालं. हे दिगंबरच्या साहेबांचे सगळे नमुने त्याला थकबाकी भरण्याविषयीचं दिलेलं नोटीस, थकबाकी भरण्याविषयीचं दिलेलं नोटीस, त्याचे जामीनदार. त्यानंतर दिगंबर आगवणे आम्हाला पतसंस्थेला परत उत्तर दिलं की दिगंबर आगवणे जे डार्क केलेले तेच इथे घेतलंय. दिगंबर रोहिदास आगवणे उत्तराने कळवते आपल्या मार्फत 15 जून 2021 मध्ये कर्ज वसुलीचे नोटीस मिळाले. नोटीसमध्ये मला 1 कोटी रुपये रक्कम घेतल्याचे नमूद केले. कर्ज रक्कम 58 लाख रुपये व त्यावर व्याज 46 लाख ही मागणी केली. मी वास्तविक सेवा पतसंस्थेवरती नमूद केलेले कर्ज घेतले नव्हते. सदरची रक्कम माझ्या कोणत्याही खात्यावर जमा झाली नव्हती. आपल्या नागरी पतसंस्था मार्फत जमा झालेली नाही. त्यामुळे मी नागरी पतसंस्थे कर्ज स्वीकारण्याचा संभवत प्रश्नच येत नाही. पुढचा याच्या 1 कोटी रुपये कर्ज कधीही प्राप्त झाले नाही. माझ्या विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार नाही. कोऱ्या सह्याच्या ताब्यात असल्यामुळे धनादेशाचा दुरुपयोग करू नये, फौजदारी दावा दाखल करू नये असं दिगंबर आगवणे म्हणताय. मी सह्याच केलं नाही, मी कर्जच घेतलं नाही. हे त्यानंतर आम्ही SP ऑफिसला हे सरकार लक्षात घ्या पत्रकार बंधूंनो, हे सरकार महाविकास आघाडीचं होतं. रणजित निंबाळकरच्या विरुद्ध अनेक अर्ज झाले, 20-25 अर्ज झाले. त्यातला हा पहिला का दुसरा अर्ज असेल तर त्याच्या वेळेस त्यांचं मॉर्गेज डीड आम्ही त्या ठिकाणी दिलं. हे दिगंबर आगवणेंचं मॉर्गेज डीड आहे. पुढे चला. हे पैसे कुठं दिले दिगंबर आगवणेंना? सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये चेकने दिले आणि दिगंबर आगवणेंनी ते पैसे अशा पद्धतीने चेकने काढून दिले. हे मी म्हणत नाही,
रामराजे नाईक निंबाळकर ज्या बँकेचे डायरेक्टर आहेत, त्या डायरेक्टर असणाऱ्या बँकेमध्ये हे चेक दिला होता. इथून त्यांनी टप्प्याटप्प्याने पैसे काढून दिले होते. मी पैसेच घेतले नाही. आता त्यांच्या खात्यातनं त्यांनी 5 चेकद्वारे पैसे काढून दिले. आम्ही नेऊ शकतो का? पुढे चेक पावत्या बँकेचं स्टेटमेंट आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं. पुढं मग यांनी न्यायालयात आमच्याबरोबर दावा केला. रणजित निंबाळकर संपूर्ण संचालक मंडळ की एक खासदार आहेत, हे ते अमकय तमकय, आणि मग माझ्यावरनं खोटं प्रकरण करतात न घेता पैसे लादले म्हणून न्यायालयाने चौकशीच्या अंती 156(3) खाली तक्रार दाखल घेऊन तपास करावा असे आदेश दिले. ह्या तक्रारीवर हे दिगंबर अगोनीची तक्रार की तदनंतर आपापसात संगनमत करून 1 कोटी रुपये तत्काळ मंजूर केले वगैरे वगैरे वगैरे. पुढे घ्या. ही त्यांची दिगंबर अगोनीची तक्रार आहे. त्याच्यानंतर FIR दाखल झाला संचालक मंडळाच्या विरुद्ध माझ्यासही. तत्कालीन मी संचालक आता त्यावेळेस नव्हतो, पण त्याच्या आधी संचालक होतो. माझ्यावर FIR दाखल झाला. पुढं नंतर मान्य न्यायालयाने जी चौकशी केली, पोलिसांनी चौकशी नाही केली. पोलिसांना जाब जबाब विचारले आणि जाब जबाबामध्ये न्यायालयाने त्याची बी-समरीची ऑर्डर पास केली. काय केली? बी-समरी म्हणजे खोटा गुन्हा दिगंबर अगोनीने दाखल केलेला आहे आणि त्यांना 183 अंतर्गत त्यांना शिक्षेसाठी ठेवलेला आहे. आता सुद्धा शिक्षेसाठी ठेवलं, कधीही शिक्षा लागू शकते. जे पतसंस्थेवर आरोप केले त्याला न्यायालयाने त्याचं मत ऐकलं, आमच्या गुन्हा नोंद करायला लावला, चौकशी केली आणि नंतर बी-समरी ऍक्ट. आणि ही तारीख आपण सगळ्यांनी तारीख बघावी. 26/2/22 काहीतरी तारीख आहे. सरकार महाविकास आघाडीचं होतं, देवेंद्रजींचं सरकार नव्हतं. श्रीमंत रामराजे सभापती होते. पुढं ही ऑर्डर आहे. पुढं चला. ठीक आहे. बी फायनल ऍक्सेप्टेड. JMFC न्यायालय फलटण. पुढे चला. त्याच वेळेस पोलीस खात्यामध्ये मला 21 वेळा बोलवलं, कारण सरकार त्यांचं होतं. आर्थिक गुन्हे शाखेने माझी चौकशी केली. तर चौकशीमध्ये गैरअर्जदाराचं म्हणणं, हे आमचं म्हणणं, हे अर्जदाराचं म्हणणं, आणि चौकशीतली वस्तुस्थिती काय आहे? अर्जदार यांनी 1 कोटी रुपयाचा RTGS द्वारे घेतलेले आहेत, रक्कम घेतल्याचे मान्य करतात, पण वीज कंपनी कोजन यासाठी दिला अशी उडवाउड रक्कम उत्तर दिली. परंतु तसं न करता वैयक्तिक खात्यावर सदर आयुर्वेद ट्रेडर अर्जदार यांना थकीत बिलापट्टी वगैरे करून देण्याचे रेकॉर्ड उपलब्ध केले. अर्जदार यांच्या पैशाचा व्यवहार एकमेकांच्या संगनमतीने झाला. अर्जदारांनी पैसे स्वीकारले. कारखान्याच्या बिलापट्टी खात्यावर आर्थिक 19-20 मध्ये चालवला होता. 22 मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाने रेकॉर्डवर प्राप्त आहे. अर्जदार कारखान्याचे व्हाईस चेअरमन भागीदार कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं. एकंदरीत अर्जदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यात तथ्य आढळून येत नाही. ह्याच्या वेळेसही सरकार महाविकास आघाडीचं होतं. चलो
आता जे कर्ज आम्ही त्यांना दिलतं ना ते त्यांच्या विधानसभेला आज फॉर्म भरला होता ना त्या फॉर्म मध्ये पण उपलब्ध होतं की मी कर्ज दिले किंवा त्यांच्या खात्यावर मला 2.5 कोटी रुपये अरे सगळे व्यवहार त्यांच्या विधानसभेच्या फॉर्म मध्ये होते, माझ्याही लोकसभेच्या फॉर्म मध्ये होते. तेच ते म्हटले की पैसेच घेतले नव्हते, मिळालेच नव्हते. तर दिगंबर रागवणेच्या ऍफिडेव्हिट मध्ये हा 81 लाख रुपये बॅलन्स स्वराजपासून सुद्धा दिसत होता, हे तपासणी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढं आता दिगंबर रागवणेंनी माझ्यावर आरोप काय केला, हे सगळं टिकना. मग सर्वात मोठा आरोप याच्यापेक्षा झाला. काय आरोप केला की 2000 रणजित इंदुराव नाईक निंबाळकर 2019 साली माढा मतदारसंघातून निवडून आलेले. सगळ्यांनी वाचा, कुटुंबासोबत महालक्ष्मी दर्शनासोबत जायचं ठरवलं होते. त्यांची गाडी नादुरुस्त झाली, माझी गाडी नादुरुस्त झाली असल्याने माझी फॉर्च्युनर टोयोटो गाडी भाड्याने नेली. 5 ऑक्टोबर 2019 रोजी महालक्ष्मीसाठी जायचे होते, व्यक्तिगत गाडी नादुरुस्त झाल्यामुळे माझी टोयोटो गाडी 4 ऑक्टोबर रोजी मागितली. अडचणी वाजता विनंती वाजता माझी गाडी 4,970 रुपये भाडे तत्वावर दिली. दिगंबर रागवणेला ज्याला विधानसभेला आम्ही सहकार्य केलं त्यांनी त्याची गाडी आम्हाला भाड्याने दिली. माझ्याकडे एवढ्या गाड्या आहेत, त्याची गाडी भाड्याने घेऊन गेलो मी. रणजित निंबाळकर राजकीय व्यक्ती असून भरपूर मनुष्यबळ आहे, राजकीय पाठबळ असल्यामुळे माझी वेळोवेळी फसवणूक करत आहे. तसे मी त्यांना तसे सांगेल तर मला जिवंत सोडणार नाहीत अशी धमकी दिली. त्यांच्यापासून माझ्या कुटुंबाला धोका आहे. माढा लोकसभेचे खासदार रणजित निंबाळकर यांनी त्वरित गुन्हा दाखल करून न्याय मिळावा. कोण म्हणतंय? दिगंबर रागवणे. कितीची तक्रार आहे? पत्रकार बंधूंनी वाचलं का? 4,000. आता ही तक्रार तरी मी मान्य करतो, पलीकडची तक्रार तर त्याच्यापेक्षा माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पेट्रोल चोरी केली. मला सुषमाताई, महबूबभाई, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नेते मंडळींना त्यांना म्हणायचंय, जे आमदार साहेबांनी मी सांगितलं की मी रणजितसिंह नाईक निंबाळकर नार्को टेस्ट करायला तयार आहे आणि त्याच्याबरोबर माझ्यावर करणाऱ्यांनी प्रत्येकाने नार्को टेस्ट आज जाहीर माझ्या सगळ्या सोशल मीडियाने करायचं. हा आरोप आहे का? 500 रुपये किमतीचे प्लास्टिक पॅन मधून चोरी करताना जयश्री राघवन यांनी पाहिलं, जातीवाचक शिवीगाळ केली. कुणाला? जयश्री राघवनांना. मीच म्हणून सहन केलो. माझ्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं? कशाने हल्ला असता? बुटून हल्ला असता. रणजित निंबाळकर ही राजकीय व्यक्ती असून पाठबळ घडलेला एका जिवंत तुला 30 खालचं वाक्य इकडे जिवंत सोडणार नाही, मारायला तुम्ही त्वरित त्यांना जातीवाचक शिवीगाळ करणे म्हणजे अट्रॉसिटी दाखल करण्यासाठीचा हा पोलीस स्टेशन रोजीचा अर्ज आहे. अगवणेच्या कुटुंबावर किती अत्याचार केले, किती अन्याय केले, हे अन्याय कोण कुणाला करत होतं हे तुमच्या लक्षात येत. आता ह्याच्यापेक्षाही मोठं कांड आहे, ह्या तक्रारी पोलीस स्टेशनने घेतल्या नाहीत म्हणजे त्याच्यावर माझ्या गुन्हा दाखल नाही केला. कसं करतील? त्यांच्यावर लोक जातील का राहतील? 500 रुपये पेट्रोल चोरण्याकरता खासदार विमानाने गिरवीला आणला आणि पेट्रोल चोरून पाटे पळून गेला. हे झालं नाही. हे झालं नाही म्हटल्यानंतर मास्टरमाइंड नंतर काय आयडिया दिली? काय आयडिया? हे जरा नाही ना ते ऑडिओ क्लिप वाजवा. पहिली तर आमच्या जयश्रीताईची ऑडिओ क्लिप जी त्यांनी कापली होती ती जरा नीट ऐका. तुम्ही एवढं अडाणी बनू नका. काय तो खरं बोलत नसल्यावर सगळा विषय होतो. खरं बोलला असता हो मग तुमची तक्रार आहे. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला ठोंबरे वकील आहेत तसे कोणाला ठोंबरे वकील कोणाकडे नाव टाकलं, मुकुबाईचं नाव आहे, ठाकूरचं नाव आहे.
आरोपीची विनयभंगाची तक्रार. आरोपी नंबर 1 रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर. आरोपी नंबर 2 जरा उठा. विनयभंग कुणी केला? मी जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केला. आरोपी नंबर 2 कुठे खाली? आरोपी नंबर 2 त्यामध्ये या दिसत नसा तर इथं जिजामाला नाईक निंबाळकर नावाचा. आणि हे ऑनलाईन उपलब्ध आहे. हे जे आहे ना, हे ऑनलाईन उपलब्ध आहे. मी जिजामाला नाईक निंबाळकर यांनी अगवणीताईंचा विनयभंग केला. त्याच्याबरोबर आमच्या लतीफबाईंच्या घरात लग्न होतं आणि आमच्या कारखान्याचे संचालक सर्व यांनी विनयभंग केला. आता कोर्ट त्यांना विचारत होतो की विनयभंग मी एकटा करेन, ह्या कशा करतील? मास्टर माइंडला आम्हाला द्वाराला बसवायचं. बोट कसे चालतं बघा. आधी भ्रष्टाचार केला बघा. बोललो तुम्हाला कधी मला भ्रष्टाचार केला? 5,000 रुपये भाडं दिलं नाही, अट्रॉसिटी केली. मी बोललो तुम्हाला कधी? काय सहन केलं मला? नंतर माझ्या जे मला दादा मध्ये म्हणते त्याच भगिनीने माझ्यावर विनयभंग केला. बोलायचं किती, रडायचं किती आणि लढायचं कोणासाठी? पैशासाठी माणसं इतकी माती मूल होतात. पैशासाठी माणसं माती खात असतील. आणि मला हे सगळे आरोप बघितल्यानंतर देवेंद्रजींनी म्हटले, दादा तुम्हाला यावेळेस तिकीट देणार नाही. म्हटलं तुमचा मोठा खून दरोडा आरोप असता तर विचार केला असता. म्हटलं तुमचा भोरट्या चोरीचा गुन्हा हे इथं कुठं? हे विधानसभेत आहे, हाऊसमध्ये रेकॉर्डला आहे. तुम्ही जाऊन चेक करा. भोरट्या चोराचा आरोप माझ्यावर भोरटा चोर बंद केला. आगे चलो रे. ह्याच्यावर प्रकरण थांबलं नाही. ते आता काल परवाचा व्हिडिओ आहे. ज्या ताई रडतायत पुण्याच्या बंगल्यात भारत दिसतंय का? ईडी काय त्या तिन्ही भावांचा बंगला, यातून त्या ताई कशा बाहेर व्हिडिओ दाखवायचं पूर्ण सुरुवात करून गाडी बाहेर आली. मुलगा पळत आला अगवणींचा. षडयंत्र कसं करतात? कोण करतो? त्या अगवणी काही पळत आल्या कारण दिसू नाही म्हणून. आणि मग मुलं घेतो उभं राहिलं. काय झालं? बारकी पाठक पोरांकडे कॅमेरा कोण दिसत कोण पाठवतो. आपण करतो का? कोणी जर केलं की जर प्रकरण तापायला लागलं तर अगवणी काही म्हटलं रडणार येणार पोरींची आत्महत्या काढणार. आत्महत्या पण येणार आहे. पुण्याच्या बंगल्यात हे वकील मंडळी सगळी कशी तक्रार करायचं, कसं रडायचं ते पुण्याच्या 3 भावांच्या बंगल्यात आल्या बाहेर. तयार करलो. एखाद्याची बदनामी मग अशी वाक्य होतं ना की योद्धा जर शरणागती येत नाही, शरणागती घेत नाही तर त्याला बदनाम करायचा. आणि 1 महिन्यापूर्वी रणजितसिंह निंबाळकर चांगला होता. संजय बाबा माझ्याकडे 2 वेळा आले. रामराजेंचे 50 निरोप आले की आपण मनोमिलन करू. मी म्हटले कोठार बाहेर काढणार माझा. म्हटलं तुमचं मन पण नको, तुमचं मिलन पण नको, काही नको. तर ताई बाहेर आल्यानंतर मग परत दुसऱ्या ताईंना संपर्क केला. त्या बिचारीचा काय दोष असेल मला वाटत नाही. कारण स्त्री रडली तर आपलं सगळं वाटोच होतं. बरोबर आहे ना? पत्रकारांना पटतं का नाही? पुढे घ्या. आता माझ्या लाडक्या ताईने माझ्यावर आरोप केले की 277 गुन्हे ऊस उत्पादनावर, ऊस कामगारावर, फलटणमध्ये लागले. ताईचा काय दोष आहे का यात? काय का दोष? ताईला माहिती देणे कोणी दिली? मास्टर माइंडने माहिती दिली. ताईने माहिती तशीच घेतली. कारण समोर तसं सोशल मीडिया पत्रकारांनी माझी बाजूच उचलली नाही. डायरेक्ट मला आतंकवादी गुन्हेगार करून ठेवला. तसंच तर ताईंनी आपलं जसं येईल तसं वाजवायला चालू केलं. येईल तसं वाजवायचं. आता ह्या 277 गुन्ह्यामध्ये फलटणमध्ये फक्त 37 गुन्हे. किती? 37. त्यातल्या 12 गुन्हे स्वराज कारखान्याचे, 10-12 गुन्हे श्रीरामचे, साखरवाडीचे, शेरूचे. जिल्ह्यात मिळून 2021 नंतर
याच्या गुन्हा दाखल करायला नको का? आपल्या लोकांना टोळी मुकदमांना फसवलं, गुन्हा दाखल करायला नको? माझं काय चुकतं का? आणि कारखाना ही स्वतंत्र संस्था आहे, मी तिथे काही संचालक नाही, चेअरमन नाही. सगळ्या कारखान्यांनी गुन्हे दाखल केले. फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकरनी 277 गुन्हे दाखल केले. रणजितसिंह निंबाळकरच्या वसुली केंद्र, पोलीस छळ छावणी सगळं. पण वस्तुस्थिती हे मित्रांनो, जो मित्र माझा जो बोलतो त्यांनी माहिती घ्यावी. मला बोलण्याबद्दल, आरोप करणाऱ्याबद्दल, आरोपाला रणजितसिंह निंबाळकर घाबरत नाही. आणि गुन्हा केला तर शिक्षेलाही घाबरत नाही. गुन्हा नाही केला तर कुणाच्या बापाला घाबरत नाही. पुढे चला. हे बघा, कारखान्यांचे गुन्हे फलटण तालुक्यामध्ये स्वराज कारखान्याचे 1 ते 5, तुमच्या दत्त इंडियाचे गुन्हे. पुढे चला. हे सगळे स्वराज इतर फिर्यादी, श्रीराम कारखान्याचे गुन्हे, शरीर कारखान्याचे गुन्हे, भिकाळे साहेबांची माहिती फलटण शहर पोलीस स्टेशन. आगे चलो. आता त्यापेक्षा गंभीर प्रकरण समोर आलं. काय प्रकरण समोर आलं? बीडमध्ये ज्यांच्यावर आम्ही FIR केल्या, आम्ही समजा 10 लोकांवर FIR केल्या. फलटण म्हणून त्यांना माणसं जाऊन भेटायला लागले की तुम्ही कारखान्यांच्या विषयावर आम्ही रणजितसिंह निंबाळकर गरम भट्टे नका कारखान्याचे मुकदम द्यायला लागले की रणजितसिंह निंबाळकरनी कसं मारलं, त्यांच्या लोकांनी कसं मारलं, पोलिसांनी कसं मारलं, मुंडेबाईंनी त्यांना मदत केली, त्या बिचारी मयत झाली. सुद्धा आम्ही एकाही ज्या मुकदमांच्या विरुद्ध आम्ही तक्रार केल्या, एकाही मुकदमानं ज्या मुकदम बोलले ते एकाही मुकदमाने त्यांनी टेस्ट केलं नव्हतं. पण प्रत्येक मुकदम म्हणायचा मुंडेबाई मला भेटली आणि मीच पण मुकदम ज्वारी. हे ते गुन्हे. आता हे भाऊसाहेब राठोड म्हणून एक व्यक्ती बोलला परवा बीडमध्ये, त्याच्यावर इतर ठिकाणचे गुन्हे किती ते काढले. ज्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल केले ते हवं नाहीत. सगळ्यांनी, पत्रकारांनी बघावं. भाऊसाहेब राठोड तो बोलला, त्याची ही परिस्थिती. मधुकर राठोड म्हणून त्याचा भाऊ बोलला, विमानतळात गेलो, पोलीस स्टेशन पासून उचलून विमानतळात नेलं आणि झाडाला उलटा मारलं. 2-3 दिवस झाले पत्रकार परिषद घ्यायला मला उशीर झाला. म्हणजे विमानतळात झाड शोधत होतो मी, कुठे झाड विमानतळात झाड नाही. आणि या बिन झाडाचा मुकदम उलटा टारला आणि तो म्हणतो की मला मारलं. त्या भाऊसाहेब त्यावर किती रुपये, शिवाजी करते नावाचा एक वयस्कर मुकदम. मी होतो, मला अस्वस्थ वाटायला लागलं. मुंडेबाईंनी मला आधार दिला, पोलिसांनी मला घेऊन गेले. त्याच्यावर इतर कारखान्यांचे गुन्हे किती तेही बघा. सर्टिफिकेट आहेत, तुम्ही बोलत नाही, कुणी सहाय्य केले, रिमांड रिपोर्ट बंद सर्टिफिकेट मुंडेंच्या सहाय्या नाहीत. बीड उपकरांना मला तुम्हाला सांगायचं, मुंडेबाईंनी ह्या मुकदमांचा आमचा काय संबंध नाही, तिला सहाय्य केलेला नाही. मुंडेबाईचा काय विषय नाही. तुम्हाला भडकवलं जातंय, तुम्हाला चिडवलं जातंय. आता हे मुकदम का चिडलं? कारण ह्यांचे आरोप सिद्ध झाले. त्यांना लाईफ लागणार आहे, लाईफ. 15 वर्ष शिक्षा लागणार आहे. किती? 15 वर्ष. साहजिक येतं ना, 15 वर्ष शिक्षा लागणार असेल तर आता रेटून खोटं बोलतात. कसं खोटं बोलतात एकदा बघू आपण. चलो आगे. आता हा व्यक्ती बघा, चालू करा. विमानतळावर नेऊन मला मारण्याचं मारलं. आज मी माझा म्हणता हा काम करीत नाही. कारण काय, आता कशाला मारला ते मला झाडाला बांधून वरून खाली मानेवर सुरीत होते. आणि परत लाटा बुक्या काट्या आणि ते मोटरसायकलचे हे होते, चकाप होते. अशा पद्धतीने मला मारहाण केली. विमानतळावर झाड सोडून आणि विमानतळाच्या भिंतीला लागून दिवाणी मिळाले. दिवाणी मिळायची त्या पट्ट्याला दिवसा नेला, लाडकाला विमानतळामध्ये झाडामध्ये दिवसा मारला. आणि मध्ये परिणाम झाल्यानंतर मी इथे राहिलो होतो, निसर्गाला झाला आणि मारला तर तुला मिळून घरात नेऊन ठेवत्या. एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये कसं कोण नेऊन ठेवून निसर्गाबादना दिवाणीनं शेजारी हे माणसं काय म्हणतो बघा, तुम्हाला पोलिटिक्स लागून गेले.
तिथं आता हे काल आपल्या बीडला जी घटना घडली त्यात ताईंनी तपासलं मला. ते म्हणजे पेसाने ओळख करून दिली बीडच्या जिल्ह्याला ओळख करून दिल्यावर तिथे तपासून बीपी तपासून आम्हाला त्यांचं ते लेटर दिलं. ह्याला पोलीस स्टेशन आम्हाला 3 दिवसाचा विचार दिला. तुमच्या वेळेला असं घडलं होतं चांगला वेगळा रिपोर्ट द्या असं काही बोललं होतं की नाही? माझा बीपी चांगला होता की म्हणजे यांचा काही प्रश्न नाही. तुमच्या समोर कधी घडलं होतं असं की वेगळा रिपोर्ट घेण्याचा संदर्भात? नाही, माझ्या समोर नाही, पण मॅडमची माझी ओळख झालेली आहे. त्यांच्याशी संवाद झाल्यावर नंतर कधी बोलणं झालं तुमचं त्या डॉक्टरचं की असं काही तिथं नाही झालं पाहिजे बोलणं? माझं 2 वेळ झालंय, पण नंतर माझं नाही बोलणं झालं. त्यांनाही म्हणलं पाहिजे एक तर मुकादमा माझं दाखवायचं की 2021 तारीख म्हणलं पाहिजे 23 मध्ये आलं तर 2021 ला बसलं होतं. मास्टर माइंड जोरात हो पुढे घ्या. तो माणूस इतका हरामखोर दादा हा हरामखोर. याच्या अगोदर मी फलटण शुगरला म्हणजे हनुमंतराव पवार होते चेअरमन. त्या टायमाला त्यांचा दुसरा गावात कारखाना आहे तिथे मी 10 वर्ष काढलेले येतो. त्या हनुमंतराव पवाराचा सुद्धा ह्या माणसाने काटा काढलेला आहे. आपण लय किरकोळ माझ्या समोरची गोष्टी हनुमंतराव पवार त्या भागातला होता. ऍक्सिडेंट मध्ये त्याचा काटा काढला. मी त्यावेळेस सायकल फिरत होतो 1997 साली त्यांचा मृत्यू झाला होता. मी 18-19 वर्षाचा असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये हे माणसे म्हणतात माझ्या समोर हनुमंतराव काटा काढला. आगे चलिए. या संपूर्ण प्रकरणामध्ये एका अर्जावरती महिला डॉक्टरने उल्लेख केला होता ज्यांनी सुसाईड केलं. या संपूर्ण प्रकरणामध्ये एका अर्जावरती महिला डॉक्टरने उल्लेख केला होता ज्यांनी सुसाईड केली, आत्महत्या केली, की फिट अनफिट सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भात त्यांच्यावर खासदारांचा 2-3 येऊन दबाव टाकला. ते सगळं प्रकरण तुमचं होतं का? हो 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 ते प्रकरण माझं होतं. या संपूर्ण प्रकरणामध्ये एका अर्जावरती महिला डॉक्टरने उल्लेख केला होता ज्यांनी सुसाईड केली, आत्महत्या केली, की फिट अनफिट सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भात त्यांच्यावर खासदारांच्या 2-3 येऊन दबाव टाकला. ते सगळं प्रकरण तुमचं होतं का? हो 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 ते प्रकरण माझं होतं. मी सोशल मीडिया विनंती करतो की आमचं मनामध्ये प्रकरण आहे हे मार्ग प्रविष्ट आहे आणि पोलिसांना व न्यायालयाला याची माहिती दिलेली आहे. तरी मला मानसिक त्रास होईल असं कुठल्याही अनुसरण व सोशल मीडियावर करू नये ही विनंती. त्यांचं म्हणणं हे दिलं होतं की हा रजनीश खासदार त्यांच्या भावाच्या त्या ठिकाणी विनंती केली आहे की त्याच्याबद्दल जास्त बोलू नका. काय परिस्थिती त्या माणसा गरीब माणूस त्या माणसाला 2 वर्षाचा किती पैसे घेतले. अरे बाबा माझा ज्या माणसाशी काय संबंध आहे त्याच्या कुटुंबाने दुसऱ्या दिवशी जबाब दिलेले आहेत. त्याच्या तोंडात शब्द घातला मास्टर नाही. त्यामुळं सोशल मीडियाला माझी विनंती आहे की ह्या माणसांच्या ह्या कुटुंबाच्या बाबतीत कृपया करून त्यांच्या ऑडिओ त्रास होतो त्यांच्या कुटुंबाला फिरवू नका. आता हे महबूब आहे वगैरे कोण आहे घेऊन गेले जातात ते सगळं तयार कसं जातो. दिगंबर आव्हानांचा रामराजांचा माझा काही संबंध नाही. शेजारी काही आमच्या धैर्यशील मित्रपटाने जाऊन बसला होता. प्रोटीन कुठनं बोलायला प्रोटीन पाहिजे आयडिया ते उत्तमराव आहेत. दुर्दैव मला लाज वाटते. माझा खून जरी केला तर तरी चालू लागतो. मास्टर मी तर 2 पोरींचं ट्रेनिंग घेतलं. काय केलं? ट्रेनिंग घेतलं. लोकसभेची निवडणूक होती. 4-8 दिवसावर तिकीट राहिलं म्हणजे तिकीट कसं कापलं जाय. त्या पोरींना नकली आत्महत्या करायला लावली. स्वतःच्या दवाखान्यामध्ये आणून ऍडमिट केलं. हिथं ठिकाणा म्हटलं डॉक्टर हसायला लागलं. पुण्याला घेऊन
गाडी भाडं न देणारा, अट्रॉसिटी वेगळा करणारा, राहिलं तर एवढंच की फक्त या कुटुंबाने माझ्यावर आत्महत्येचं प्रकरण दाखल करायचं होतं, तेही मास्टर माइंडने दाखल करून टाकलं. पण मास्टर माइंडने इथं गुन्हा दाखल करायचा होता, तपासणी करून घ्यायला पाहिजे होती, मेडिकल रिपोर्ट खोटं बनवायची गरज नव्हती. एखाद्या वेळेस एवढं करण्यापेक्षा मास्टर माइंडने माझी सुपारी देऊन गोळी घातली असती तर चाललं असतं ना. किती माणसाला त्रास द्यायचा, एखाद्याला किती सहन करायचं, आणि तरी सुद्धा म्हणायचं बदला घ्यायचा नाही, बदलावा आणायचा. चलो आगे. आता आदरणीय संपदाताईच्या विषयामधला हे विषय आपण सगळ्यांनी नीट समजून घ्यायचा. त्यांच्यावर त्यांच्या खात्याअंतर्गत पोलिसांच्या तक्रारीनुसार चौकशी चालली होती. काय चालली होती? चौकशी. त्या चौकशीमध्ये त्या काही काय म्हणतात की माननीय खासदार यांचे 2 PA त्या ठिकाणी आले होते. त्यांनी मला खासदारांना फोनवर बोलणं करून दिलं. मी खासदार सरांनी विचारणा केली की पोलिसां कर्मचाऱ्यांनी आपल्याविषयी कंप्लेंट आहे, त्याविषयी आपलं काय म्हणणं आहे का? तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आरोप चुकीचे आहे, असे माझ्याकडून होणार नाही. त्यांना मी हमी दिली. एवढंच वाक्य मास्टर माइंडला सापडलं आणि तो खासदार वाक्याचं कधी तो 4 महिन्याचं ते मेडिकल डॉक्टर आहे. जेव्हा मी इथे कदम वगैरे आणतो ना, तेव्हा वेगवेगळ्या खासदारांना फोन करतो. ते तालुक्याचे कार्यकर्ते असत नाही. कुठल्या खासदाराने फोन केला आणि ज्यांनी कोणी केला, मी तर म्हटलं मला आठवतच नाही, मी 100 फोन करतो, तुम्ही पण केला. ह्याच्यामध्ये गैर काय? पण खासदारांनी तुमच्या पीएने दबाव आणला. 6 महिन्यापूर्वीच्या दबाव आणलेला काही हॉटेलला जाऊन स्वतः ट्रान्सफरनी हातावर देऊन गुन्हेगारांची नावं गळ्यात फास ऐकून या पीएच्या दबावामध्ये करू शकेल का? करू शकेल का? आणि ह्यात काय म्हटलं, पोलिसांनी तुमच्या जी तक्रार त्यांच्याशी चालू होती त्याच्याविषयीची माहिती त्यांनी घेतली होती. मी खासदार राजकारणावर पडलोय, ठीक आहे, ह्याच्यामध्ये गैर नाही. की फक्त एवढंच की संपदा मुंडेच्या आत्महत्या दाखवायची, सगळ्या चॅनलवाल्यांनी फास दाखवायचा आणि माझा फोटो शेजारी दाखवायचा. जय हरी. पुढे चला. आता फोन करणाऱ्या त्याच्या कुटुंबाने स्टेटमेंट दिलं की कोण पियेत वाजवा. आदल्या दिवशी रात्री रोहित नाटके यांच्या फोनला फोन केला आणि कोणाचा नंबर आहे हे कशा चेक केला ठोकायला बरोबर हे तुझी मिस कॉल केला, हे तुझी डायल दिसते, रणजित निंबाळकरला काय येणार समजतं काच का? पांडुरंगाने केलं. काय केलं पांडुरंगाने? रोहित नाटके शेजारीच राहतात, कधीही जमत नाही त्यांचं. त्यांच्या फोनला फोन करून म्हटले माझा फोन हँग झालाय. कोण बोलतोय? रोहित बोलतोय ना. फोन रोहितने परत कॉल केला, त्यांना साधा कॉल केला. का फोन केला तर विचारलं. रोहित त्यावेळेस माझ्या शेजारी होता. मी सांगितलं रोहित उद्या त्या पीएमच्या जागेत तुमचं आणि राजेशचं नाव येणार, हे मला माहिती होतं. तेवढं मास्टर माइंड ओळखतो मी. हे दोघांना रामराजेंच्या बंगल्यावरनं रामराजेचा पीए मुकुंद मोरे आणि ह्या दोघांचे फोनला फोन करून चेक केलं की याचंच नाव द्यायचं ना, मी नाव दिलं. मग दुसऱ्या दिवशी काही सांगायला लागल्या रोहित नागरे, राजेंद्र शिंदे ही नावं तयार झाली आणि ह्यात आली हिरव्या. आणि त्या हिरव्यांतरी काय विचाराने केलं होतं, खासदाराला फोन जोडून दिला, माहिती घेतली होती. फक्त तो खासदार मीच, पीएच
बजेट जारी. चला पुढं. आता असंच एक प्रकरण जयकुमार गोरे साहेबांच्या बाबतीत झालं होतं. हे महाराष्ट्राची बातमी आहे. काय म्हणतात श्रीमंत ऐका.
आणि किती दिवस असतील म्हणजे माझं ना मला खरं सांगते माहिती जयकुमार कसा कार्यक्रम लावला बघा मास्टर बाईंनी घाबरू नका एवढा विषय नाही 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 तुम्ही दोघं असल्यावर मी नाही घाबरत तुमची तुमच्या कुकरमध्ये वाढत नाही झालं आणि मी एकाच तरी झालं ना मला नाही झालं त्याचंही नाही झालं कुणाचंच नाही त्यामुळे तर खूप प्रॉब्लेम आणि ही स्कीम तो एएनजीसी झालेला आहे डिप्लोमा झाला तुझा 7 त्याला पाठवू करा हो पाठवते या आठवड्यात नाही 12 बघा मिस्टर 12 तारखेला का बरं चालेल पाठवते त्याचं थोडं झालं ना तर बरं होईल आणि देवाच नाही भागचाच आहे भावाचा मुलगा माझं मी खाजगी काकांना काय सांगू ते म्हटलं करून सांगा सांगितलं एवढं बरं चालेल ठीक आहे मी तुमची खूप आभारी आहे आवाज कोणाचा आहे मी तो ओळखत नाही आवाज आवाज मला ओळखावा पत्रकार बंधूंना आवाज ओळखावा का मास्टर माइंड महिलांच्या मार्फत कसं कार्यक्रम करते तरी तुम्हाला ओळखावा लागा आवाज कोणाचा हा जोरात बोला मी स्टेजवर ऐकाय ना मला रामभाऊ आगे चलो आता मी म्हणत नाही बरं का सुषमा ताई सांगणार आहेत आपल्याला की हे आरोप आणि हे डॉक्युमेंट हे सगळं कोण पुरवतंय मी नाही सांगणार चलो शस्त्र किती आहेत बघा रिव्हॉल्वर किती आहेत तलवारी किती आहेत जंजिरा किती आहेत अरे काय तुम्ही कॉपीराइट काय भीती आहे या माणसाला भीती आहे सुषमाताई आम्हाला तुम्हाला तुमच्याबद्दल काय बोलायचं नाहीये पण दुर्दैवाने तुमच्या मोबाईल मधून जे काही फलटण करताना दिसायचं होतं ते दिसलेलं आहे आगे चलो आणि सगळी शस्त्र एक सुद्धा शस्त्र नाही काही काळजी करू नका सगळ्यांची माझ्याकडे स्पेशल लायसन्स आहे रणजित निंबाळकर जुनी शस्त्र बाकी शस्त्र करण्याकरता विशेष लायसन्स धारण करतो त्यामुळे जास्त शस्त्र बाळगण्याची माझ्याकडे परवानगी आहे बरं परत क्लिपला म्हणतात आता माझा कॉमेडी शो पूर्ण गमन झाले
दुसरी ही जी मुलाखत जेव्हा दिली शस्त्रांच्या बद्दल, जरा काय होते टेक्निकल प्रॉब्लेम? अरे सुरुवात नाही करायची, शेवटाकडे निघालो आपण आता. एकदा ह्या बसमार्पर्यंत शेवट करायचा आहे. अरे नको सारखा चेहरा दाखवून भीती वाटते मला. शस्त्र किती आहेत बघा, रिव्हॉल्वर किती आहेत, तलवारी किती आहेत, जंबिया किती आहेत. अरे काय तुम्ही काय भीती आहे या माणसाला? कुणाची भीती आहे? कोणाची भीती आहे? ह्याची भीती आहे. आता आपल्या ताईविषयी कोणी काय बोलायचं नाही, तिची चूक नाही. आगे चलो. मी चांगला एंटरटेनमेंट शो करू शकतो अशी मला वाटायला लागलेली. धंदा बदलायचा काय? बघा, तुम्ही जर मला जवळ नाही केलं तर मी इंडस्ट्री चेंज करून दुसरीकडे जाईन. आता काल तो म्हणाले होते की ह्याला 96 गोळी असल्याचा अभिमान आहे. हाय 96 गोळी ओरिजिनल नाईक निंबाळकर का शंका आहे का? इतिहास खाली येतो आणि डुप्लिकेट नाही, मिक्स नाही, काय नाही, ओरिजिनल 96 गोळी आहे. हाय तर हाय, कशाला चिडता? आगे चलो. मला काय बोलायचं नाही. संभाजीरावजी आमच्या मूळ बन्यासाहेब म्हणजे माझे पंजोबा, मी निळकंठ बन्यांच्या वडील, हा त्यांचा पुतण्या म्हणजे मालोजीराजे, म्हणजे माझ्या आजोबाचे मालोजीराजे. इकडे घ्या. माझ्या आजोबाचे मालोजीराजे कोण आहेत? तिकडून आलेत, आमच्या घरातून आलेत. कोण आलेत? इथं मालोजीराजे दिसतात का? इथे मालोजीराजे कोण आहेत? हे माझ्या आजोबांचे सख्खे चुलत भाऊ, मालोजीराजेंचे वडील आणि माझे पंजोबा हे सख्खे भाऊ. हा निंबाळकर नाईक निंबाळकर नाही. असं गेलं की शिवराजराजे म्हणायचं शेवटी घर आमचा आहे, तर मला गेलं की म्हणायचं घर बेलटांचा आहे, आमचा काय संबंध नाही. एक ठिकाणी कुठेतरी एकत्र येऊन द्या, पण मी ओरिजिनल आहे. बोलो झाले, मला संपलेले कळालं नाही. एका पाठोपाठ दिगंबराने त्यांच्या मुलीच्या जे काय संभाव्य मास्टर माइंडने डिझाईन केली, आत्महत्या, बेसमरी, पेट्रोल चोरी, 354, ऊस मुकादम, सुषमा ताईंचा जो आरोप होता 277 केसेस. राहिला आता बॉयलरचा एक त्यांनी सांगितलं की बॉयलर मध्ये काही लोकांना नेऊन टाकलं. आता बीडवरनं 400 किलोमीटर घेऊन बॉयलर मध्ये तिकडे हेल टाकायला नेऊन पाहिजे कारखान्याच्या. गरज आहे का? जर एखाद्याला मारलं तर तिकडेच टाकतील ना. जसं भोसले साहेबांनी सांगितलं की मारलेला म्हणून कशाला आपल्या घरात आणायचं. पण आपण शेळीमध्ये तरी पंचनामा करतो ना. आमदार साहेब तर प्रत्येकाचा शेळीचा पंचनामा करतात अलीकडे. आणि मग माणूस एखाद्या घरामध्ये मेल्यानंतर पंचनामा होत नाही का? अशा कुठली कथा ऐकली का बॉयलर मध्ये टाकलं वगैरे? आणि हा बॉयलर आमची कंपनी चालवत नाही, थर्मॅक्स नावाची कंपनी चालवते. हिस्ट्री आम्हाला ती काढून देते. 1 लाख कोटीची कंपनी 10,000 कोटी प्रॉफिट आहे त्याचा. किती? 10,000 कोटी. 1 लाख कोटीचं व्हॅल्युएशन आहे. 10
1000 कोटी प्रॉफिट आहे, 250 माणसं त्यांची काम करतात. म्हणजे माणूस आणायचा 150 फूट बॉयलरवरती न्यायचा आणि मग त्यांच्या ताब्यात द्यायचं, मग टाका म्हणायचं. मग 250 माणसं डोळ्याला पट्टी बांधून करतात. जर एखाद्याचा कार्यक्रम झाला असेल तर तिकडे आणायची काय गरज आहे? आरोप केलं पाहिजे ना, त्यांना द्यायची. सुषमाताईकडे माहिती देत तर त्यांना पायी फरक पडलीच नाही त्याच्यावर. ही बॉयलरचा एक आरोप, सगळे आरोप करतोय. आता राहिला काय, मग की 2018 साली कुठे ग्रुपला आपण दिली. 1 वर्षभराच्या व्यवहारानंतर 2019ला हस्तांतर केलं. 75 कोटी फायनल व्यवहार जो झाला आमचा तो 75 कोटी. या महाभागानं तिकडे जाऊन सांगितलं 1400 कोटीला व्यवहार झाला. कुठ्यांच्या अडचणी काय असतील त्या असतील. 2018ला व्यवहार झालेला 2025 मध्ये ते अडचणीत गेले. किती वर्षानंतर? 18 ते 25 किती झाले? माझं गणित कच्चं आहे, 7 वर्ष. मग एखादी गाडी जर आपण एखाद्याला विकली, ती जाऊन ठोकली, तर पहिल्या मालकाला काय होतं का? पण काय झालंय, बारकी बारकी जी सटर फटर युट्यूब चॅनल आले का, कॉइन बॉक्स टाकला की बोलायचं. रणजित निंबाळकरनी कुठली त्यांची पतसंस्था डेअरी घेतल्यामुळे अडचणीत आली. या सगळ्या कॉइन बॉक्सवर मी फौजदारी दाखल करणार आहे. काय करणार आहे? फौजदारी दाखल करणार आहे. किती बदनामी करायची, काय करायची, किती सहन करायची लिमिट आहे. जे ज्या यांनी अशा अफवा पसरवल्या यांची सगळ्यांची लिस्ट तयार झालेली आहे. सबका हिस्सा होगा. आमचं चांगलं काय कोणाला दिसत नाही. मालवणी बँक कशी बरबाद झाली? मालवणी बँक पण चालत माहिती का? बुलढाणा पतसंस्था माहिती तुम्हाला? एखादी पतसंस्था बँक ही यांची मर्दुमकी. जर कर्जमाफी झाली नसती तर मग मालवणी बँक काय झालं असतं तुम्हाला कळलं असतं. कसे फ्रॉड करून करणं त्यात बसली, काय झाली तिथे त्यांना माहिती. श्रीराम सहकारी कारखाना आजोबांनी तयार केला ना. मालवणी राजा आमच्याच घरात गेलेत ना, आमच्या त्यांनी मदत केली ना त्यांना. हे यांची मर्दुमकी. कारखाना कोणाला चालवलेला आहे? आवाड्यांना. श्रीराम सहकारी कारखाना, आवाड्यांना बँक, बुलढाणा बँकेला दूध संघाचा निलाव झाला. हे यांचं कर्तृत्व. आणि हे दाखवण्यासाठी रणजित निंबाळकर खरेदी विक्री संघाचा नावच झालाय. कुणी शोधून दाखवा खरेदी विक्री संघ कुठे पैठणचा? मस्टर इंडिया. मला मार्केट कमिटी बद्दल बोलायचं नाही. अजून लोक बिचारी गोरगरीब दिवाळी बसून बसलेत ना. 22 दिवस झाले वकील, त्यांच्या वेदना, त्यांच्या डोळ्याचं पाणी श्रीमंतांना दिसत नाही. श्रीमंतांना काय दिसतंय? पुतळा बांधणार म्हणतात. बांधा पुतळा तुम्ही, मी नाही म्हणत नाही, आम्ही मदत करू. पण पहिला जे जावई पर्यटनचे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा पुतळा पूर्ण आकृतीत बांधायचा होता. तो बांधला का नाही? नाही बांधला. ज्या महाराणी पर्यटनच्या, ज्या घरातल्या आपल्या, त्या महाराणी साहेबांची पुतळा बांधला का? नाही बांधला. मीच छत्रपती साहेबांच्या समाधीसाठी अर्काला निधी वर्ग झालेला. संभाजी महाराज ह्यांचे पुतळे कधी बांधले नाहीत. आम्ही जेव्हा पुतळ्यांना निधी आणला, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला निधी आणला, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्याला निधी आणला, अण्णाभाऊ साठेंच्या निधी आणला, महात्मा फुले पुतळ्याचं सुशोभीकरण आम्ही हातात घेतलं, आंबेडकर भारतरत्न आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण आम्ही हातात घेतलं. तेव्हा यांना संभाजी महाराज आठवले. कारण ते आम्ही करत होतो. गडबडीने पुतळा बसवला, ठीक आहे. बाकीचे पुतळे आपण बसवू. या ताईचा पुतळा बसवायचा असेल तर निश्चितपणे आम्ही त्याला मदत करू. पण ताईच्या बाबतीत राजकारण करतात तर तुम्ही त्या तुमच्या घरच्यांना माझी विनंती आहे, तुमच्यासाठी मजरमतची असू आहे, हे रणजित निंबाळकरला बरबाद करण्यासाठी असू दे, फोनवरनं व्हॉट्सअप करून बोलणार काही त्याची खरी प्रारंभ माहिती घ्यायची होती.
एकूण 4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी संधी मिळाला त्या खासदाराचा उल्लेख होता. कसं लाडकवता येईल, कसं देवेंद्रजींची सभा फेर घालवता येईल, कसं देवेंद्रजी यूज नाही. देवेंद्रजी आल्यानंतर 1000 कोटी मिळाले कामाचं उद्घाटन, प्रशासकीय भवनचं उद्घाटन, राष्ट्राचं उद्घाटन, महसूल भवनचं उद्घाटन, सगळं पोलीस स्टेशनचं उद्घाटन, जिल्हा न्यायालयाची घोषणा, दिवाणी न्यायालयाची घोषणा, फलटण बदलतं, हे बदलतं फलटण त्यांना सहन होत नव्हतं. अमोल डोक्यात आयडिया कशी आली की ह्याला शाळा छापायचा, ऊस मुकदमांच्या फार झाल्या, त्यांना बोलावलं, कोण कसं बोलावलं, आत्महत्या आरोपाच्या पुढे केल्या, यांच्या आत्महत्येला मला जोडलं, दुर्दैव फक्त त्यानंतर नाव खराब तिन्ही भावांनी नाव खराब केलं. कोण दाखवताना कोण उघडत असला प्रकारच नाही. त्यांना सर्वसामान्य माणसं पुढाला आम्ही गरीब कुटुंबात झालो, बालगिराजी वगैरे आमच्या कुटुंबात गेले असेल तर आमची अवस्था आम्हाला माहिती. माझ्या वडिलांनी हॉटेलमध्ये 13 वर्षी बाहेर करून हॉटेलमध्ये काम केलं, साखर कारखान्यामध्ये काम केलं, स्वतःच्या मनगटाच्या जीवावर संसार उभा केला आणि त्यांच्या पोराने हिंदी कारखाने बाहेर नेले आणि ह्या पोराने कारखाना त्यांच्या नावाने वापरून टाकला. हे तरी कौतुक नाही. आम्ही त्या दाबदाबाच्या पैशावर आजाराच्या पैशावर आलो नाही. रणजित निंबाळकरने तर काहीच घेतलं नाही. आज यांचे धंदे काय तुम्ही ऐकायचं, किरीचवाडी म्हणून गाव आहे, जावली गाव आहे, ढोळवाडी गाव आहे, महसूल मंत्री कोण झाला आणि तुम्ही कुणाची शिक्के टाकले, लोक 1000 लोकांच्या जमिनी एका दिवसात अर्ज कसं केला जाणच पण. पण मला त्या 500 एमआयडीसी मला सांगितलं, मी सरकारला त्यांनी राजीनामा दिला, पण मी सरकारला सांगितलं की एमआयडीसी करा, 25,000 करोना काम देईल, 1,00,000 करोना काम दिवस जमीन फुकट घेऊन टाका. रुपयाला कुणाचा निंदा नाही. हजारो कोटी रुपयाचे टर्नओव्हर झाले, रुपया कुणाचा घातला शेतकऱ्याचा. मी गप्प बसतो, दिवंगत नाही म्हणून सांगतात, मी कधी बोलायला बसतात. कारण चांगलं बोली निघालं कशासारखं बोलायचं. ही सरकारने ही बहीण, त्या बहिणीच्या माझ्यामुळे कुठून कुठं तिच्याविषयीचं चरित्र हाणून घेऊ नये म्हणून मी सांगत होतो, मुकबरातून सांगू. पण जे तिथं गटार चालू झालं बंदच होईना. म्हणजे आपल्याला आता उत्तर द्यावं लागलं तर लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी बरोबर महाराष्ट्र सरकारचं नाही. असे संशय निर्माण करायचं काम ह्या मंडळींनी केलं, फलटणला बदनाम करायचं काम केलं. मी आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी आज जाहीर करतो, मी हे सगळं बोलतोय खरं मानू नका, कुणावर घेऊन धरू नका. हे काय तुमचा नाटको टेस्ट असतो आणि लाईट डिटेक्टर असतं, त्याला एकही माझ्याचा आरोप सिद्ध करता मी पुढे जायला तयार आहे. तर त्या मंडळींनी कुठं केलेलं आहे, काहीला पण बोलवा, त्या महबूबला पण बोलवा आणि ह्यांना पण बोलवा, 4 टेबल लाईनीने लावा. रणजित निंबाळकरची नाटको, लाईट डिटेक्टर सगळीच करा. जर त्यामध्ये एक जरी चुकीचं लागलं तर रणजित निंबाळकर जेलला जायला घेणार नाही, स्वतः आनंदाने करून बसेल. पण माझं यांना आव्हान आहे, तुम्ही नाव न घेता आरोप करता, नाव घेऊन आरोप करतो. जे इतर लोकांनी आरोप आपल्याला माहिती पाहिजे असेल किंवा अन्य असेल, अपुऱ्या माहितीच्या आधारे आरोप केले, त्यांना माहिती तुम्ही पुरवली, हे पण तुम्ही सांगावं. नार्कोटिक्सची तारीख सगळ्या सोशल मीडिया मोठ्या नेटवर्क कंपनीने घ्यावी, पैसे निघाले. मनात दवाखान्यात मला ह्या मनात लाईट डिटेक्टर घ्या. रणजित निंबाळकर टेस्टपासून आरोपांपासून मागं सरणार नाही. माझा जाहीर होणारा तारीख सोशल मीडियाच्या नेटवर्क मोठ्या कंपनीने मोठ्या न्यूज चॅनलवाल्यांनी करायची आणि ह्याच आरोप झालेल्या संदर्भापासून मनावर कुटुंबापर्यंत सगळ्यांचा माझा काही संबंध असा लाईट डिटेक्टर करायचं. हजारो कुटुंबांनी जे आरोप केले त्याच्याबद्दल लाईट डिटेक्टर करायचं. या सगळ्यांना माझ्याबरोबर लाईट डिटेक्टर करायचा, दुसरा आरोप करून द्यायचं नाही. समोर येऊन लाईट डिटेक्टर म्हणजे खरे आरोप करून म्हणून सांगायचं काम आता करायचं. पैसे रणजित निंबाळकर भरायला तयार आहे. माझ्या मुख्यमंत्र्यांनी मला क्लीन चिट दिली, ती क्लीन चिट माझ्या चरित्र उघडून दिलेली आहे आणि त्यांच्या क्लीन चिटला सुद्धा अर्थ नको. होऊन जाऊन जाणार करते, होऊन जाऊन लाईट डिटेक्टर करते. रणजित निंबाळकर तयार आहे, तुम्ही तुम्हाला
ठरवा. पण आज ह्या ठिकाणी लाई डिटेक्टरची ओफर लाई डिटेक्टर सगळ्या सीसीटीव्हीमध्ये मुंबईमध्ये भर चौकात असा स्टेज लावून लाई डिटेक्टर घ्यायची आज किंमत होती म्हणून समोरची सगळ्या मीडियाच्या समोर राहतो. जबाबदार सांगणार काय विचारायचं ते विचारा. तुम्हाला काय विचारायचं ते विचारा. मी कुठल्याही उत्तराला घाबरत नाही, कुठल्याही प्रश्नाला घाबरत नाही. ह्या मंडळींना रोज विचारा आता कधी लाई डिटेक्टरला होता मी तर जाहीर माफी मागा. एक तर लाई डिटेक्टरच्या सीमा पुढे या होणारच तुमच्या आत्महत्येशी माझा संबंध आहे का? त्या मोदींच्या आत्महत्येशी माझा संबंध आहे का? आत्ताच्या आत्महत्येशी माझा संबंध आहे. लाई डिटेक्टरचा मी आणि प्रत्यक्ष समोरून सांगायचं पहिली चाचणी मी करणार आहे. पहिली तुम्ही या फक्त पहिली चाचणी मी करणार आहे. या तुम्हाला पण करणार एवढं लक्षात ठेवा. आता अनुपचांनी सांगितल्याप्रमाणे रडवायला हातांगत मारायची. आता राजकारणामध्ये तुम्ही ज्या षडयंत्रापर्यंत गेला षडयंत्रामध्ये तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार. महाराष्ट्राला आव्हान तुमच्या दम असेल तर स्वीकारा आणि नाहीतर नाईक निंबाळकर नाही हे खरं एकदाचं सांगून टाका. माझ्या ताई महबूबाई यांच्याविषयी यांना माझ्याकडनं जाहीर माफीकरण त्यांना दिलेलं कागद होते काय. पण माफीच्या परत आरोप झाले तर कुणाला कुठं पाठवायचं मी असाही बदनाम झालो कसाही बदनाम झालो. बरोबर ना? सांगतात ना 277 केसेस करतात. आता 277 केसेस करून दाखवतो आणि सगळ्याचे पैसे वकिलांचे पैसे भरण्याची ताकद परमेश्वरांनी माझ्याकडे दिलेली आहे. बरोबर आहे? तुमचं समाधान झालं का? तुमच्या तकलीफ झालं का? तुमची शंका आहे का? नक्की नाही ना? हात वरती करून सांगा मग आमची शंका नाही. मीडियाला माझी विनंती जरा कॅमेरा फिरवा. मीडियाला माझी विनंती जरा कॅमेरा फिरवा. या माझ्या माय माऊलीची, माझ्या भावांची, माझ्या वडिलांची, माझ्या आईची, माझी कुणाची शंका नाही. माझ्या पुरीची शंका नाही. नाही ना शंका? आता मीडिया मला प्रश्न विचारेल. जे प्रश्न मला विचारेल त्याचं उत्तर मी देणार. मला त्यांना प्रत्येकाला विनंती आहे शांत चित्ताने ऐकून घ्यायचं. मीडियाला मला सांगायचं हे फक्त एकच विनंती आपल्याला सगळ्यांनी या ठिकाणी करायची. एक प्रश्न तुम्ही विचारला तर दुसरा प्रश्न तो विचारू नये, तो सोडून प्रश्न विचारा. एवढीच विनंती. बाकी जो दिल में पुसलो परत मला नाही पाहिजे. छातीमध्ये जे विचारलं नाही आज तुमची छाती मोकळी करून जे पाहिजे ते विचारा. जय हिंद जय महाराष्ट्र. चला मीडियाला माहिती द्या. पहिलं कोण विचारणार आहे? 4-5 माहिती द्या. 4-5 हातात घेऊन टाका. बाहेरच्या आलेल्या माझ्या पाहुण्या पत्रकारांना संधी द्या. पहिल्यांदा तुम्ही रोजच माझं सगळं काढायला तुम्हाला संधी आहे. बाहेरच्या पत्रकार बंधूंना मला विचारायचं आहे चॅनलला व्हॉट्सअपवर मागवून घ्या. देतात ना तुम्ही विचारता ते सगळं विचारा मला. आज मी या उत्तर द्यायला बनवणार आहे. हे बरोबर बरं. दिगंबर आडवणीचे प्रकरणाने चालू होते. माझ्या पत्रकारांना फसवल्यानंतर मी पत्र दिलेलं आहे. बाकी वेगवेगळ्या संस्थांनी त्याच्यावर कारवाई केलेली आहे. 28 गुन्हे दाखल झालेले आहेत. जो गोळा आहे मटकीच्या मटकीवर काळजी करू नका.
पब्लिक सांगते हम पब्लिक है, हम पब्लिक के साथ है, पब्लिक जो बोल रहा है वही है, वही मास्टर माइंड है राम राजे। बिल्कुल नहीं त्या दोघांना आमच्या इथं जैन संभाव लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? क्षमा वीरस्य भूषणम. क्षमा कोण करू शकतो? जो वीर आहे. मी क्षमा आज केली, उद्या करणार परत. आतापर्यंतच्या संपूर्ण मास्टर माइंडचा उल्लेख करून सांगणार आहात की जो तुम्हाला जो त्रास झाला आहे म्हणजे दाखवायचा प्रयत्न करताय तुम्ही कोर्टात भेटणार आहात न्यायालयीन लढाई आज तरी नाही. माझ्या सदविरुद्धीला त्यांचं वय झालेलं आहे. जनतेनं सांगतोय त्यांचं जयकुमार गोरे साहेबांना न्यायालयावर विश्वास नाही. मी तेच सांगतोय तुम्हाला. माझा न्यायालयावर विश्वास आहे पण माझी सदविरुद्धी सांगते 78 वर्षाच्या वयाच्या माणसाला जेलमध्ये बसवून त्यांच्याकडून चक्की पिसून घेण्यामध्ये मला आनंद नाही. आज मी विधानसभेला त्यांना आवाहन केलं होतं की आम्हाला बदला घ्यायचा नाही, तुमच्या घरासमोर गुलाल उधळणार नाही, तुमच्या घोषणा देणार नाही. आमदार सचिन पाटलांना तुमचं ज्ञान द्या. तुमचा जेवढं राजकीय 30 वर्षाची विधानसभेची कारकीर्द आहे त्याचं ज्ञान तुम्ही द्या, शिकवा, चुकलं तर सांगा. आज सुद्धा माझी तीच भूमिका आहे. हॅलो दादा नमस्कार. मी मच्छिंद्रपेठ बारामतीवरून आहे. बोला. आपल्याला सुरुवातीला प्रत्येकाचं एक व्यक्तिगत मत असतं म्हणून सुरुवातीला तुम्ही महाराष्ट्रामध्ये कदाचित एक हा वेगळा पायंडा पाडला. ज्याच्यावेळी अशा दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडतात आणि राजकीय नेत्यांवरती आरोप होतात तर मला असं वाटतं की माझं हे व्यक्तिगत मत असावं कदाचित इतर पत्रकार त्याच्यामध्ये सहभागी किंवा त्यांचीही मान्यता असू शकते. त्यांच्यावरती असे आरोप होतात त्यांनी अशी थोडी पत्रकार परिषद घेतली पाहिजे. हा पहिला मुद्दा. प्रश्न आहेत माझे 2 प्रश्न आहेत. ज्यावेळेस संपदा मुंडे तुझी डॉक्टर आहेत यांनी त्यांची जी चौकशी चालू होती त्याच्यावरती खुलासा दिला होता 4 महिन्यापूर्वी आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांवरती आरोप झालेले होते. तुम्हाला असं वाटत नाही का की कदाचित त्यावेळेस जे DHO आहेत जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर आहेत वैद्यकीय अधिकारी त्यांनी त्या पत्राची दखल घेऊन म्हणजे त्याच्यामध्ये जे आरोप केले होते ते पोलिसांवरती मेजर केलेले होते आणि त्या पत्राची दखल म्हणजे आता ते ऑफिसर असे म्हटले होते की त्यांनी तो खुलासा दिला होता ते तक्रार नव्हती. हा पण माझं मत असं आहे की जर तो खुलासा इतका गंभीर होता तर त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना याच्याबाबत पत्रव्यवहार का केला नाही आणि हा तुमच्या जिल्ह्यातला प्रश्न आहे म्हणून तुम्ही त्या वैद्यकीय जिल्हाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तक्रार करणार आहात का? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा आज जो एक मुद्दा झाला की त्याच्यामध्ये दुपारी सुषमाताई अंधारे यांनी असं म्हटलं की फलटणपेक्षा परळीपेक्षा फलटण वाईट आहे. याच्याबद्दल काय म्हणतात? बघा माझा तालुका मला माहिती, माझी माती मला माहिती, माझी माऊली मला माहिती, माझी लोक मला माहिती. माझ्या बहिणी या ठिकाणी येऊन आज संपदा मुंडे यांना श्रद्धांजली वाहतायत. कुठल्या त्यांचे कॅरेक्टर असेल आम्ही केलं का? आम्ही वाईट नाही, आम्हाला वाईट दाखवलं गेलं, आमची बदनामी केली, आम्ही वाईट नाही. प्रश्न असा होता की त्यांनी दुपारी असं सांगितलं की फलटणमध्ये अनेक प्रकारे पोलीस स्टेशनवरती दबाव आणला जातो किंवा वेगवेगळ्या गोष्टींवरती दबाव आणला जातो. म्हणजे परळीमध्ये जे भयंकर कांड झालं मधल्या काळामध्ये जी हत्या झाली होती त्याच्यापेक्षाही इथं वाईट परिस्थिती असा आरोप त्यांनी केला. मी तुम्हाला सांगतो की हे जे षडयंत्र झाले रणजित सिंह निंबाळकरला बदनाम करायचा, पोलीस स्टेशनवर दबाव निर्माण करायचा, प्रांत ऑफिसवर दबाव निर्माण करायचा. कालचं यांचं भाषण ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. भाषणामध्ये दम देतात, प्रांताधिकाऱ्यांना बाई म्हणतायत. अरे ती काही घर कामाला येते का बाई? तालुक्याची ती मॅजिस्ट्रेट आहे, त्यांना तुम्ही अशा पद्धतीने बघताय. ते DYSP आले त्यांना रानरेडा म्हटले. तुम्ही सूड उगवताय तालुक्यामध्ये. ही पोरं
तालुक्यामध्ये FPSC करून वेगवेगळ्या तालुक्यात जाणार आहे आणि त्यांना तिथं वागणूक अशी दिली तर काय होईल? चुकीचा पांडा पाडून दहशत निर्माण करायची, माझंही ऐकलं पाहिजे, मी म्हणल ते ऐकलं पाहिजे, माझंच ऐकलं पाहिजे, त्या भूमिकेमधनं अधिकाऱ्यांना बदनाम करायचं काम आपल्या महाभागाने केलं. लक्ष घालायचं थोडीशी ठरवलं, माझ्या सगळ्यांचं लक्ष होतं. मी कशाला विचारायला जाऊ दे कोण दोषी कोण काय, म्हणजे परत रणजित निंबाळकरांनी पोलीस स्टेशनला फोन केला. मी माहिती घेतली नाही, आजच्या पत्रकार परिषदेनंतर माहिती घेतो. दोषी जे कोण त्या पीडितेच्या बाबतीत दोषी असतील त्यांना पीडितेला न्याय मिळाला पाहिजे. त्या दिवशी भूमिका राजकीय आणि मुद्द्याची पण तेच असतात. त्यावेळेला